शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पानसरे या शेतकऱ्यास मुंगसा कांदा मार्केटमध्ये झालेल्या मारहाणीचा निषेध करीत कायदेशीर कारवाई करण्याबरोबरच व्यापाऱ्याचा परवाना रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आंदोलन केले। मारहाण करणारा व्यापाऱ्याचा परवाना पुढील 4 दिवसात रद्द केला नाही तर बाजार समितीच्या कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल आणि कर्मचाऱ्यांना काळे फासतील असा इशारा देण्यात आला। यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बोराडे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब हिंगे तसेच नयन सोनोने, शैलेंद्र कापडणे, सुनील बिरारी, भास्कर बागोल आदी शेतकरी संघटनेचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मार्केट कमिटीवर कारवाई झाली पाहिजे। लगेच करून टाकली तर ती एकतर्फी होते। त्याला एक 7 दिवसाचा कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतर त्याचा जबाब घ्यावा लागतो आणि त्यानंतर पुढची कारवाई करावी लागते। तुम्ही दीपकदारांना विचारा की आम्ही त्यांना मदत करण्यात कुठे कुचराई केली का किंवा कुठे कमी पडलो का? तुमच्या इतकेच आम्ही शेतकरी प्रतिनिधी आहोत, शेतकऱ्यांविषयी आम्हाला देखील तेवढी जास्त आहे। शेवटी आपण म्हणतो ना, ग्राहक देवो भव। आज आमच्यासाठी ग्राहक शेतकरी आणि शेतकरी देव आहेत। आम्ही शेतकऱ्यांच्या जीवावर या ठिकाणी काम करतोय, त्याच्यामुळे शेतकरी हिताच्या दृष्टिकोनातून आम्ही कायमच अग्रेसर आहोत। तो काही विषय नाही, फक्त एकच विषय आहे की या सर्व आता बकरी ईद आली। बकरी ईद आल्यामुळे कुठेतरी पोलीस यंत्रणेलाही प्रचंड, आज आपलं गाव जे आहे संवेदनशील आहे, मुस्लिम बाहुल आहे, त्याच्यामुळे ही यंत्रणा सर्व तिकडे लागली होती। त्यामुळे यदा कदाचित 1-2 दिवस इकडे तिकडे झाले असतील म्हणून काही कोणी निष्काळजीपणा केला, दुर्लक्ष केलं असा काही भाग नाही आहे। आता तुम्हाला सांगतो, कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे। 7 दिवसाचा जर पिरियड कंप्लीट झाला आम्ही त्यानंतर ते सर्व बघू आणि त्या पद्धतीने जर कुठेतरी व्यापारी दोषी दिसला तर त्याचं लायसन्स देखील आम्ही सस्पेंड करू। या उपर तुम्हाला काही म्हणजे आणखी काही प्रश्न असतील या दृष्टिकोनातून तुम्हाला अधिकारी विचारा, आम्ही त्यासाठी बांधील आहोत। साहेब, माझं म्हणणं आहे व्यापारी 100% दोषी आहे। जो वांदा घुसला होता संबंधित शेतकऱ्यांनी मान्य केलं होतं की माझं ट्रॅक्टर परत भरून दे, बरोबर। तरी बी व्यापारी काय हे केलं आणि पहिली चुकी म्हणजे तुम्ही वांदा कमिटी नेमलेली हे तुम्ही मान्य केलं। मग वांदा घुसला होता तर व्यापाऱ्यांनी संबंधित वांदा कमिटीला बोलवायला पाहिजे होतं, पण शेतकऱ्याची उद्धट घालायला नको पाहिजे होती। याच्यावर हे सिद्ध होतंय व्यापाऱ्याची चुकी हो ना। ज्या त्यांनी वांदा कमिटी बोलवली, त्याला माहिती वांदा कमिटी बोलवली असती दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं, म्हणून त्यांनी वांदा कमिटी बोलवली नाही। त्यामुळे मी हे सिद्ध करतो व्यापाऱ्याची चुकी। जरी कोणी धावकायचा प्रयत्न केला तर माझा आरोप म्हणजे व्यापाऱ्याची चुकी। तुम्ही त्याच्यावर कारवाई करा, त्याचं ताबडतोब लायसन्स निलंबन करा। की जवळजवळ 50% गाडीमध्ये वांदे होत होते, बरोबर। तिथे पण असाच प्रकार झाला होता की त्या शेतकऱ्याच्या तोंडात मारलं होतं आणि त्याच्यानंतर तिथं मनमाडला आंदोलन झालं। मार्केट कमिटीने 2 मार्केट कमिटीचे जे कर्मचारी होते ते वाहनाबरोबर ठेवले, व्यापाऱ्यांना समोर दाखवलं आणि नो वांदा म्हणून त्या दिवसापर्यंत आजपर्यंत मनमाडमध्ये वांदा नाही आणि तिथला व्यापारी पण मारत नाही। पण आता मुंगसा मार्केटमध्ये ही यदा कदाचित पहिली घटना आहे। म्हणून माझा पूर्ण विषय होऊन त्यानंतर तुम्हाला काय बोलायचं ते बोल। दिवसापूर्वी मुंगसा मार्केटला व्यापाऱ्याकडनं शेतकऱ्याला जी मारहाण झाली त्याच्या संदर्भात आम्ही इथं आलो होतो। तर शेतकऱ्यांची काही चूक नव्हती। व्यापाऱ्याने कांद्यामध्ये वांदा काढला, शेतकऱ्यांनी मान्य केलं, तर तो व्यापाऱ्याने मार्केट कमिटीला न कळवता शेतकऱ्याला मारहाण केली आणि ती जबरदस्त मारहाण केली। तो आजारी झालेला आहे, ॲडमिट झाला होता आणि पद्धत फार चुकीची आहे। तर आम्ही इथं मुंगसा बाजार समितीत आलो होतो सर्व शेतकरी। त्यांनी सभापतींनी 4 दिवसाची मुदत मागून घेतली का आम्ही कारवाई करतोय, केस केलेली आहे। आता आम्ही 4 दिवस वाट बघतोय, त्याच्यानंतर आम्ही पुढचं आंदोलन करणार। नमस्कार, मी नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेचा उपाध्यक्ष शैलेंद्र कापडणे। या 4 दिवसापूर्वी मुंगसा मार्केटमध्ये शेतकऱ्यावर अन्याय झाला, शेतकऱ्याला मारहाण झाली। आज त्या शेतकऱ्याला पाण्याची बाटली सुद्धा उचलायची हिंमत राहिली नाही, इतकी जबरदस्त मारहाण झाली। माझं म्हणणं एवढंच आहे, वांदा पडला होता ना तर बाजार समितीत वांदा कमिटी नेमलेली असती, मग त्या व्यापाऱ्यांनी संबंधित वांदा कमिटीला बोलवायला पाहिजे होतं। त्या व्यापाऱ्यांनी वांदा कमिटीला बोलवलं नाही, याच्या अर्थ त्या शेतकऱ्याचा वांदा नव्हता हे सिद्ध होतोय।
आणि त्या व्यापाऱ्याची चुकी होती. म्हणून आता आम्ही सभापतींकडे मागणी केली होती, परंतु त्यांनी सांगितलं की आम्ही कारण दाखवा नोटीस दिलेली. त्या गोष्टीला आज 3 दिवस झाले, अजून 4 दिवसात 7 दिवस होता. जर 4 दिवसात जर तो प्रश्न मार्गी नाही लागला तर आम्ही 5 दिवसानंतर त्या मार्केट कमिटीला कुलूप लावू आणि संबंधित सगळ्या कर्मचाऱ्यांना काळे फासू. आणि आमची मागणी एवढीच आहे की त्या व्यापाऱ्यावर गुन्हा तर दाखल झालाच पाहिजे, पण महाराष्ट्रात कुठेही त्या व्यापाऱ्याला कांदा खरेदीची परवानगी भेटायला नको पाहिजे, तरी हे व्यापारी ठिकाणावर येतील, नाही तर अशाने दादागिरी चालू राहणार आहे.